तर मित्रांनो, आयुष्यमान कार्डाची रिडू ई केवायसी कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिले प्ले स्टोर ओपन करून आयुष्यमान ॲप सर्च करा। डाउनलोड केल्यानंतर ओपन करा। येथे ओपन केल्यावर तुम्हाला एक पॉपअप येईल, आर यू अ बेनिफिशरी। येथे येस सिलेक्ट करून स्कीमवर सिलेक्ट करा आणि तुमची जी स्कीम आहे इथे PMJAY इथे सिलेक्ट करा। आता बघा, इथे रजिस्टर करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल। येथे तुमचा स्टेट, तुमची जी आयुष्यमान कार्डाची ID आहे ती टाका, आधार कार्डचे लास्ट 6 डिजिट आणि ऑथेंटिकेशन OTPवर क्लिक करा आणि जो OTP येईल तो व्हेरीफाय करून रजिस्टरवर क्लिक करा। आता बघा, रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपली जी डिटेल्स आहे ती अपडेट झालेली आहे। आता बघा, ॲप ओपन केल्यावर तुम्ही या पेजवर याल। इथे खाली लॉग इनवरती क्लिक करा। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर येथे लॉग इन ॲज अ बेनिफिशरीवर सिलेक्ट करून तुमचा मोबाईल नंबर, OTP आणि कॅप्चर फिल करून लॉग इन करा। आता बघा, आपण लॉग इन झालेलो आहे। इथे एक नवीन ऑप्शन येईल, याच्यावर जे वरचं आहे त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। येथे सर्च बाय आधार सिलेक्ट करा आणि आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करा। आता बघा, सर्चवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली जी फॅमिलीची जी संपूर्ण डिटेल्स आहे ते इथे येऊन जाईल। तर आपल्याला KYC कशी करायची याच्यासाठी बघा, तुम्ही ज्यांची KYC करायची आहे त्यांच्यासमोर डाउनलोड कार्डचा एक ऑप्शन येईल। डाउनलोड कार्डवरती क्लिक करा। इथे ऑथेंटिकेशनचं एक ऑप्शन येईल। येथे तुमचा आधार OTP टाका आणि व्हेरीफाय करा। आता बघा, व्हेरीफाय केल्यानंतर एक कन्सेंट येईल, याला अलाव करा। नंतर 2 OTP येतील, OTP टाकून सबमिट करा। आता बघा, आपलं जे ऑथेंटिकेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। त्याच्यानंतर येथे तुम्ही जे आहे तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता। तर आपल्याला रिडू ई KYC करायची आहे ना, तर रिडू ई KYC वरती क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर आधार OTPवर पुन्हा सिलेक्ट करा। तुम्हाला पुन्हा इथे व्हेरीफायचं ऑप्शन येईल, इथे व्हेरीफाय करा। या कन्सेंटला पुन्हा परमिशन देऊन इथे अलाव करा। आता बघा, पुन्हा 2 OTP येतील, OTP टाका आणि सबमिट करा। आता बघा, आपल्याला इथे मॅच डिटेल्सचा एक ऑप्शन येईल, येथे तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन टाकून सबमिट करा। तर बघू शकता, आपली जी KYC आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि तुमचं कार्डसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता।